सर्वांना नमस्कार. सर्वात प्रथम पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना मी अभिवादन करतो आणि माननीय MD धडस सर यांना मी यांचे आभार प्रकट करतो की मला एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वांसोबत इथे व्यासपीठावर बसवलं त्यांनी. माझी तशी करिअरची सुरुवातच आहे आणि हा सत्कार खरं तर मी माझ्या कैलासवासी वडिलांच्या वतीने स्वीकार करतो, कारण का खरा माणदेशातला जो संघर्ष आहे तो त्यांचा आहे. त्यांनी आम्हाला सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या शिक्षणासाठी, पुढील करिअरसाठी. जवळपास त्यांचं रिटायरमेंटचं वय आलं होतं तरी मी TCS कंपनीमध्ये जॉईन झालो होतो. पण मी वडिलांना एका रात्री फक्त सांगितलं की बाबा, मला काही इथं नोकरी जमणार नाही, मी स्पर्धा परीक्षेची तयारी करतो. एका क्षणाचाही त्यांनी विचार केला नाही आणि म्हणले, मी आहे तुझ्या पाठीशी, तू अभ्यास कर. म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही अभ्यास करताय, परीक्षा देताय, ह्यात फक्त तुमचा संघर्ष नाहीये, तुमच्या अख्ख्या परिवाराचा संघर्ष आहे, अख्ख्या गावाचा संघर्ष, अख्ख्या समाजाचा संघर्ष. तर मी एकच मंत्र सांगेन तुम्हाला, आपण परीक्षा पास होतो तर त्याचं स्पेलिंग काय, PASS. तर ह्याचा एकच अर्थ डोक्यात ठेवा. P म्हणजे प्रॅक्टिस, A म्हणजे एम, S म्हणजे शूट आणि पुढचा S म्हणजे सक्सीड. एवढा कानमंत्र तुम्ही लक्षात ठेवा, सक्सेस नक्की मिळणार तुम्हाला. तर मला या क्षणी जास्त बोलवत नाहीये. मी मानोर सरांचं अभिनंदन करतो आणि त्यांना पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देतो. सर्वांचे धन्यवाद. DYSP मॅडम अश्विनीताई शेंडगे आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करतात. सन्माननीय व्यासपीठावर आज खरं तर आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. आपण खरं तर सगळ्यांनी खूप खूप अभिनंदन आणि एक खूप अभिमानाची गोष्ट आपल्यासाठी घडलेली आहे की एका विद्यापीठाचे कुलगुरू आज आपल्यासोबत आहेत. खरं तर समाजाची प्रगती ज्या वेळेला म्हणतो ती प्रगती सर्व अर्थानं व्हायला पाहिजे आणि त्याचं खरं तर प्रतीक आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि मगाशी सौरभ जसं सांगितलं की यांच्या समवेत आम्हाला बसायला मिळतं, हे आमचं स्वतःचं सुद्धा सरभाग्य आहे. त्यामुळं खरं तर अशा कार्यक्रमाच्या प्रसंगी म्हणूनच मी मगाशी सांगितलं की दिवडीला सुद्धा मला सरांचा फक्त आमचा सहवास मिळावा आणि आम्हाला मार्गदर्शन मिळावं. कारण की कुठल्याही गोष्टीमध्ये ज्यावेळेला आपण एक पुढे कुठंतरी आदर्श ठेवतो, एक आदर्श व्यक्तिमत्व समोर ठेवतो, त्यावेळेला प्रगतीच्या वाटेकडे आपण वळत असतो. आणि ते आदर्श व्यक्तिमत्व बघण्यासाठी तरी किंवा किमान भेटण्यासाठी मला यायचं होतं. ते अपरिहार्य कारणामुळे येता आलं नाही, परंतु आत्ता अनायसे इकडे आले होते. सरांना पण मी सांगितलं होतं की शक्य झाल्यास मी कार्यक्रमाला येईनच म्हणून. आज हा अतिशय चांगला योग जो जुळवून आणलेला आहे त्याच्याबद्दल खरं तर MD धडस सरांचे, संपूर्ण टीमचे मी खरं तर खूप खूप मनापासून आभार मानते. आज आपण सर्वजण इथं जे जमलेला आहात ते कौतुक सोहळा करण्यासाठी जमलेला आहात. आज तुम्ही बघत असाल सर्वजण इथं बसलेले कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये पारंगत असलेली हे व्यक्तिमत्व आहेत. परंतु मी खरं तर म्हणेन की त्याच्यापेक्षाही महत्वाचं आहे की आज समोर बसलेली जी मुलं आहेत आणि आज समोर बसलेली जे माता भगिनी आहेत, तर त्यांच्यासाठी मी खरं तर फार बोलणार नाही, कारण आज आपल्याला बोलायचं आणि ऐकायचं ज्यांचं आहे मार्गदर्शन ते सरांचं आहे, मानवर सरांचं आहे. परंतु एक मी फक्त उदाहरण सांगते की फार लांबचं नाही उदाहरण देत मी. खरं तर सौरभचं सुद्धा मी याच्यासाठी मी कौतुक करते. त्यांच्या वडिलांची माझी चांगली ओळख होती. मी सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव तालुक्यामध्ये ज्यावेळेला काम करत होते त्यावेळी कशाच्या तरी निमित्तानं त्यांच्या वडिलांची माझी भेट झाली. ते राजेवाडीच्या कारखान्यामध्ये खूप चांगलं अतिशय सुंदर त्यांचं काम होतं आणि खूप मनमिळावा स्वभाव, खूप बोलका स्वभाव. आणि त्यांनी जसं सांगितलं की त्यांच्या यशामध्ये हा वडिलांचा, घरच्यांचा, कुटुंबाचा किती वाटा असतो. आपल्या संघर्षामध्ये पण कुटुंबाचा वाटा असतो, यशामध्ये सुद्धा कुटुंबाचा वाटा असतो. त्यामुळे कुणी एक जण असं तयारी करत नाही. त्यामुळे पुढे बसलेल्या मित्रांनो, तुम्हाला खरंच माझी विनंती आहे, आज तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही कुठल्या परीक्षेची तयारी करता आहात, कुठल्या गोष्टीसाठी तुम्ही खूप मेहनत घेता, तर तुम्ही एकटेच नाहीये की ज्याची मेहनत घेतात, हे लक्षात घ्या. आज तुम्हाला ह्या ठिकाणी जर पाठवलेलं आहे, कुठल्या तर अभ्यासक्रमात तुम्हाला सहभागी करून दिलेला आहे, तर याचा अर्थ आहे की तुमचं कुटुंब तुमच्यासाठी झटत आहे. पाठीमागं अगदीच मी म्हणणार नाही की माझे वडील जरी शिक्षक असले, परिस्थिती जरी बेताची असली, तरी
त्या परिस्थितीचं आपल्याला भान असणं आणि ह्या असलेल्या परिस्थितीमधून आपण पुढे जाणं, हे खरं तर आपल्या सगळ्यात मोठं जे असतं ते चॅलेंज असतं. या काळामध्ये कोणी फारसं आपल्याकडे लक्ष देणारं, तुम्ही म्हणाल आई वडील प्रत्येकाचे शिकलेले असतात, ते तुमच्या अभ्यासाचं पारंगत किती आहे किती नाही हे बघणार नाही, परंतु तुम्ही स्वतःची परीक्षा घेत राहिलात तरच यश आहे. नाहीतर वयाची सगळ्यात महत्वाची मोलाची 4-5 वर्ष तुम्ही फक्त खस्ता खाण्यात घालणार आणि मग एक दिवशी नाराज होऊन ज्या वेळेला घरी सांगणार की हे काही माझ्याच्याने जमत नाही, किंवा तुमची नाराजी बघून त्यांच्या वरचं आणखी संकट ओढवेल, असं होता कामा नये. त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यामधली ही सगळ्यात महत्वाची वर्ष ज्या कारणासाठी स्वतःहून निर्णय घेतलेला असाल त्या अभ्यासक्रमाला, त्या करिअरला तुम्ही सगळ्यात जास्त लक्ष द्या. आणि कुठलीही अडचण आली तर हे लक्षात घ्या, प्रत्येक अडचणीवर मार्ग आहेत आणि ते मार्ग इतर कोणीही काढून देत नसतं. त्या मार्ग जो असतो तो केवळ आणि केवळ आपल्यालाच काढावा लागतो. आणि हे सगळं जे आहे ते करण्याची धमक आणि ताकद आपल्याकडे आहे, कारण आपण ग्रामीण भागातला आहोत, हे लक्षात घ्या. हे सगळं जे आहे ते आपल्या मातीतूनच आपल्याला मिळत असतं. ग्रामीण भागामध्ये कष्ट करण्याची अपार आपली क्षमता असते. आपण आपल्या क्षमतेचा फक्त कस कसा लावाल हे फक्त बघा आणि अतिशय ध्येयानं झपाटून काम करा. कारण ही 4-5 वर्ष तुमची 2-3 वर्ष जे तुम्ही मेहनत कराल तिथून पुढे आयुष्यासाठी तुम्ही खूप सुंदर असं चांगलं स्वतःचं जीवन, संपूर्ण आपल्या कुटुंबाचं जीवन एक बदलून शकतं. आणि हे घडवण्याची ताकद केवळ आणि केवळ शिक्षणात आहे. आता सर सुद्धा तुम्हाला सांगतील की कारण शिक्षणाचंच महत्व एवढं आहे की शिक्षणाच्या जोरावर माणूस असलेली परिस्थिती बदलू शकतो, हे लक्षात घ्या. फार लांबचं उदाहरण नाही, आज पालक मोठ्या संख्येने आहेत, ह्यांना सुद्धा मी सांगेन. अगदी माझ्या घरचंच मी उदाहरण देते, माझ्या वडिलांचं मी उदाहरण देते की तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की वडील शिक्षक आहेत, शिक्षक म्हणून रिटायर झाले, परंतु ते तिथपर्यंत पोहोचले आणि त्याच्यामुळेच केवळ आम्ही इथपर्यंत पोहोचलो. ह्याचं एक साधं उदाहरण, आटपाडी तालुक्यामधले करगणीच्या जवळ असं अतिशय छोटंसं गोमेवाडी गाव आहे. डोंगरामाळामध्ये कुठंतरी एखादं घर आणि शेंडगे वस्ती त्या ठिकाणी असलेलं त्यांचं आहे. त्या ठिकाणी त्यांची परिस्थिती फारशी नव्हती. 3-4 मुलं आणि कुठं मेंढरा मागं जन्म झालेला, ज्याला 1 जून 1 जुलै ह्याच्याशिवाय तारीख काही लावता येत नाही दुसरी. तर अशा प्रकारे जन्म झालेल्या मेंढरा मागं ज्याची आई 5वी मध्ये वारलेली, ज्याला कुटुंबाचं छत्र नाही, त्यानंतर कोण फारसं वाढ होणार आहे. आणि मग त्याच्यातून 4 लेकरांचा सांभाळ जर वडील करत असतील तर शिक्षणाचं तर महत्व आणि हे करणं त्यांच्या परिस्थितीलाच त्यावेळेला शक्य नव्हतं. अशात कुठंतरी थोडंसं अभ्यासात चुणूक दाखवतोय, काहीतरी प्रगती करतोय, म्हणून मग त्यांच्या शिक्षकांनी त्यांना ओळखलं. कुलकर्णी नावाचे सर होते, त्यांना ओळखलं आणि शाळेची जेमतेम असेल ती फी त्यांना भरून कुठे ना कुठे पुढे 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 वर्गात ढकलत राहिले, सगळे शिक्षण घेत राहिले. तिथून कसं शिक्षण पूर्ण करून BSc परत कंप्लीट करून पुढे B.Ed करून मग त्यानंतर एक शिक्षकाची नोकरी लागली. आणि ह्या नोकरीमध्ये हळूहळू प्रगती करत आपल्या, तुम्हाला हेही पुढे जाऊन सांगते की आज ते वडील शिक्षक आहेत म्हणून आम्ही केवळ येत आहे असं नाही म्हणणार. मी माझ्या आईला तेवढं श्रेय देईन. कशासाठी? आई माझी जेमतेम 9वी-10वी शिकली असेल, त्याच्या पुढे काही शिकलेली नाही. त्यामुळे फारसं शिक्षणाचं मात्र महत्व किती आहे बघा. ती आजही तिला जाऊन जर विचारलं तर ती एवढंच सांगते की आम्ही 4 बायका जरी एकमेकांच्यात गप्पा मारत बसलो, कधी काही लांबच्या नातेवाईकांच्या गाठी भेटी झाल्या, तर पहिला प्रश्न एकमेकांना काय विचारतात की पोरं बाळा काय करतात, हेच विचारतो ना. का किती बँक बॅलन्स आहे, आज किती हजाराची साडी नेसली, हे घंटन ते विचारत असेल तर ते चुकीचं आहे, हे लक्षात घ्या. हे घंटनच नवीन केलं, कानातलंच नवीन दिसतंय, ह्याने फारसा फरक पडणार नाही. जे नवीन आज आलंय ते उद्या जुनं पण होणार आहे. त्यामुळं त्याच्यापेक्षा जर विचारत असतील बायका एकमेकांना तर अभिमानाने ज्या वेळेला आपली मुलं काय करतायत हे सांगता येत असेल तर खरं तर आपण पालक म्हणून सक्सेस झालो असं समजायचं. आणि म्हणून ती म्हणते की माझी मुलं हीच माझी संपत्ती. किती एकर जमीन आहे, किती बँक बॅलन्स आहे, ह्याचं कोणीही लेखाजोखा कुठलीही मांडणी करणार नाही. मांडणी करणार असेल तर ते फक्त लेकरं बाळा काय करतायत. आणि ज्या वेळेला अभिमानानं सांगू शकतो की ती संपत्ती माझी यशस्वी ठरली तर मात्र आई बाप यशस्वी झाले म्हणून. तर एवढं तिचं ग्रामीण भागातलं सांगणं. त्यामुळं माझी मोठी बहीण डॉक्टर आहे, दुसरी शिक्षिका आहे. आज मी मानखटाव तालुक्यामध्ये ह्या दोन्ही पदावरती कामगिरी माझी करते आहे. त्यानंतर माझा भाऊ डॉक्टर. हे मी कशासाठी सांगते, फार आपण लांबची मोठी उदाहरणं घेत बसून फार आपल्याला हे नाही. आज प्रगती जर करायची असेल तर छोटी छोटी सुरुवात जरी केली तरी आपल्याला तिथपर्यंत पोहोचता येतं. आणि म्हणून मी जे वडिलांचं सांगत होते ते शिक्षण क्षेत्रात आले, त्यांनी स्वतः शिक्षक म्हणून वयाची नोकरीची 32 वर्ष त्याच्यामध्ये घालवली.
माझ्याबरोबरच अनेक मागची पुढची विद्यार्थ्यांच्या भरपूर पिढ्या घडवल्या की आज ते विद्यार्थी खूप मोठ्या मोठ्या पदांवरती आहेत. आणि हे सगळं शक्य आहे ते केवळ आणि केवळ शिक्षणानं. पाठीमागं काही खूप मोठी बँक बॅलन्स प्रॉपर्टी होती आणि म्हणून ती पुढे गेली आणि त्याच्यामुळे काहीतरी पुढची प्रॉपर्टी वाढली असं नाही झालेलं आहे. काही नसताना शून्यातून शिक्षणाच्या जोरावर ही परिस्थिती बदलू शकतो आणि आपलं करिअर आपण घडवू शकतो. आणि हेच आपण उपकाराचं फक्त देणं आपल्या आई वडिलांना देऊ शकतो. त्यामुळं हे विद्यार्थी मित्रांनो ते लक्षात घ्या आणि आयुष्याची ही महत्वाची वर्ष चांगल्या सत्कारणी घडवा. आणि असलेल्या समोरच्या पालकांना सुद्धा माझी खरं तर विनंती आहे की फारसं एखाद्या मालिकेचा एपिसोड मागं पडला तर किंवा अगदीच शाळेतल्या शिक्षकांच्या ज्या चढाओढी किंवा अन्य कुठल्या व्यावसायिक स्पर्धा असतील की एखाद्याने ही गाडी घेतली, एखाद्याने अजून काही प्रगती केली, ह्याने इथं प्लॉट घेतला, तिथं घर बांधलं, आज नसेल कदाचित, उद्या होईल. पण जे ज्याच्यासाठी आत्ता खरं तर वय वर्ष आपली घालवणं गरजेचं आहे त्या संपत्तीला वाढवण्यामध्ये सगळ्यात जास्त आपलं लक्ष घाला, हीच माझी विनंती. कारण तीच संपत्ती तुम्हाला आयुष्यभराची देण असणार आहे. कारण की असलेला बंगला नाही तर आपल्याला परत मिळवता येईल, परंतु हे जर एकदा वय निघून गेलं, पोरांकडे लक्ष द्यायचं निघून गेलं, एखादा एपिसोड तुम्हाला परत 10 वर्षांना सुद्धा आज सगळे